एक उद्योजक असतो. गरिबांना दान धर्म करतो. चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत नाही. सत्तेत असणाऱ्या नेत्यांच्या विरोधात आवाज उठवतो. सरकारच्या प्रत्येक चुकीच्या धोरणांना विरोध करतो. सरकारच्या एकधीरशाहीचा निषेध करतो आणि जेव्हा निवडणुका लागतात तेव्हा विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात देखील सहभागी होतो. एकंदरीत त्या व्यापाराचं वागणं हे सरकारला डोहीजड जाणारं असतं. पुढे सरकार त्या व्यापाराला जायबंद करण्यासाठी तपास यंत्रणांचा सहारा घेते आणि त्या उद्योजकावर धाडी टाकते. उद्योजक अडचणीत येतो, मात्र तो उद्योजक काही सरकारविषयी आपली भूमिका बदलत नाही. आता ही गोष्ट तुम्हाला एखाद्या सिनेमाची किंवा कादंबरीची वाटत असेल तर थांबा. हे सर्व वास्तवात घडतंय. घडतंय ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात. मात्र का? इथे कोणत्या उद्योजकावर छापा पडला? त्या उद्योजकानं कोणत्या विरोधी पक्षाच्या कोणत्या उमेदवाराचा प्रचार केलाय? खरंच सरकार तपास यंत्रणाचा गैरवापर करते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्र भूमी. चला तर मग सुरू करूया. 6 नोव्हेंबरचा म्हणजेच कालचा दिवस. टीव्ही न्यूजच्या सकाळी 7 वाजेच्या बातम्यांमध्ये एक ब्रेकिंग न्यूज झळकते. वैजापूरचे उद्योजक बाळासाहेब संचेती यांच्या कंपन्या आणि बँकांवर आयकर विभागाचा छापा. कारवाई सुरू. या कारवाईसाठी 80 जणांचा पथक हे संचेती यांच्या घरावर आणि कंपन्यांवर छापा टाकत असत. कारवाईचं केंद्र हे वैजापुरातील मर्चंट बँकेचे मुख्यालय, संचेती ग्रुपचं कार्यालय आणि संचेतीचं घर हे असत. त्याशिवाय बाळासाहेब संचेती यांचे भाचे विक्रम सुराणा यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील N3 परिसरातील बंगल्यावर देखील छापा टाकला जातो. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच असते. या कारवाईला कर्जूक वगैरेचा आधार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं. मात्र वैजापूरकरांची चर्चा केली तर कारण काही वेगळंच समोर येतं. तर त्याचं झालं असं की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी परदेशींना वैजापूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे निकटवर्ती आमदार रमेश बोरणार यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. पुढे दोन्ही बाजूंनी प्रचाराला सुरुवात होते. मात्र या दरम्यान काही प्रमाणात दिनेश परदेशी हे रमेश बोरणाऱ्यांवर भारी पडताना दिसत होते. त्याला कारण म्हणजे दिनेश परदेशींच्या तालुक्यात असलेला जनसंपर्क, त्यांनी नगराध्यक्ष म्हणून केलेलं काम, त्या व्यतिरिक्त त्यांना वैजापुरात सर्व सामाजिक घटकांकडून मिळणारा पाठबळ. पण यातही आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होती, ती म्हणजे उद्योजक बाळासाहेब संचेती यांनी दिनेश परदेशी यांच्या प्रचारात घेतलेला सक्रिय सहभाग. आता बाळासाहेब संचेती हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी विचाराचे, शिवाय परदेशींसोबत त्यांचा जिव्हाळा देखील. त्यामुळे त्यांनी गेल्या 10 ते 12 दिवसांपासून परदेशीच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. आता संचेती घराणं हे पूर्वीपासूनच वैजापूर तालुक्यात एक दानशूर घराणं म्हणून ओळखलं जातं. वैजापूर तालुक्यातील बऱ्याच गरीब कुटुंबांना मदत करण्यामध्ये संचेती घराण्यानं सिंहाचा वाटा उचललाय. त्यामुळे वैजापूर तालुक्यातल्या नागरिकांमध्ये संचेती घराण्याबद्दल एक प्रेम आणि आदर आपल्याला पाहायला मिळतो. त्या व्यतिरिक्त त्यांचं संस्थात्मक जाळं देखील आहे आणि विशेष म्हणजे वैजापूर मर्चंट बँक देखील संचेतीच्या ताब्यात आहे. बाळासाहेब संचेती हे त्या बँकेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. शिवाय एक पर्यावरण प्रेमी म्हणून देखील त्यांची ओळख वैजापूर तालुक्यात आहे. 2021 साली बाळासाहेब संचेतींनी वैजापूर तालुक्यात 50,000 झाडं लावण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे अशा सर्व स्तराची जाण असलेला व्यक्ती जर निवडणूक प्रचारात दिनेश परदेशींची बाजू मांडत असेल तर नक्कीच इथे परदेशींना कमीत कमी 10 ते 15,000 मतांचा फायदा होणार हे निश्चित होतं. त्यामुळे संचेती यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्याची शक्यता स्थानिक पातळीवरील नागरिकांकडून वर्तवली जाते. तसंच स्वतः दिनेश परदेशी यांनी देखील बाळासाहेब संचेतीवरील कारवाईला त्यांच्या प्रचारातल्या सक्रिय सहभागाचा आधार असल्याचा आरोप केलाय. परदेशी म्हणाले, वैजापूर विधानसभेत शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीकरांच्या मदतीने हा खेळ सुरू केलाय. 29 ऑक्टोबरला आयकर विभागानं माझी देखील चौकशी केली होती. मात्र मी नियमित आयकर भरत असल्यामुळे त्यांना काही सापडले नाही. त्यामुळे माझ्या निकटवर्तीयांना त्रास देण्याचा हा डाव आहे.
आता दिनेश परदेशी यांनी केलेले आरोप तसेच वैजापूरच्या स्थानिक पातळीवर सुरू असलेली चर्चा या सर्व गोष्टींचा कुठेतरी खोलवर जाऊन विचार केला तर खरंच ही कारवाई सत्ताधारी पक्षानं विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून केली आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. शिवाय तपास यंत्रणांचा गैरवापर आणखीन किती दिवस चालणार आणि यातून किती सामान्य व्यक्तींचा बळी घेतला जाणार, हा देखील एक प्रश्न समोर येतोय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.